जे मुलं पोलीस भरतीला जातात, पोलीस भरतीच्या ग्राउंडला जातात, त्यांची राहण्याची व्यवस्था सरकारनं करणे गरजेचे आहे. कारण होतं काय की मुलं ग्राउंडला जातात, त्यांची राहण्याची सोय नसती, कुठेही झोपायचं, रात्रभर झोप लागत नाही, काय नाही, झोप नसती, मानसिक तणाव असते, परिस्थितीची जबाबदारी असती. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, एक मानसिक तणाव असल्यामुळं ग्राउंड व्यवस्थित होत नाही, थकवा जाणवतंय, व्यवस्थित झोप न झाल्यामुळे थकवा जाणवतंय, त्याच्यामुळे बॉडी पाहिजे तेवढी ऍक्टिव्ह असत नाही आणि त्याच्यामुळे काही इन्सिडेंट्स घडतात. ह्या असे इन्सिडेंट्स घडू नये म्हणून सरकारनं पण काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. बरं, मुलांच्या राहण्याची व्यवस्था करणं म्हणजे खूप मोठा काही खर्च नाही सरकारसाठी. सरकारकडे खूप मोठा टॅक्स, मोठ्या प्रमाणात पैसा आहे, सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स जमा होते. तुमच्या घरावर टॅक्स, तुमच्या घरातल्या पाण्यावर टॅक्स, तुम्ही वापरता त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स, सगळ्या गोष्टीवर टॅक्स करून सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा जमा होते. मग सरकारला मुलांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करणं ही काही खूप मोठी गोष्ट आहे का? या गोष्टीवर सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं हे काही रोबोट नाहीत, दुपारी 12, 1, 2 वाजता पळायला. त्याच्यासाठी मुलांची ग्राउंडची व्यवस्था, मुलांचं पोलीस भरतीचं ग्राउंड हे सकाळी 6 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंतच असायला पाहिजे. सकाळी 6 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंत हाच पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी योग्य टाइम आहे. दुपारी 10च्या नंतर ऊन पडते, ऊन पडल्याच्या नंतर उन्हात पडणं शक्य नसते, चक्कर येण्याची शक्यता असते, त्याच्यानंतर चक्कर येऊन पडणे किंवा डेथ पण होऊ शकते. तर त्याच्यासाठी 10च्या नंतर किंवा 9च्या नंतर पोलीस भरतीचा ग्राउंड पूर्णपणे बंद करायला पाहिजे. कारण पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं हे काही रोबोट नाही आहेत, भर दुपारी उन्हात पळणे किंवा